जावास्क्रिप्टच्या ॲडव्हान्स सीरीजमध्ये आपला 6th टॉपिक आहे असिंक अवेट. तर असिंक अवेट काय असतात? असिंक अवेट कसं काम करतात? ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यासाठी आपण सेटअप कसा केलेला आहे? जावास्क्रिप्टची फाईल मी लिंक केलेली आहे. आउटपुट काही आपलं असं दिसतंय आणि कन्सोल मी ओपन ठेवला आहे जेणेकरून आपल्याला आपल्या कमांड्स टाकता येतील. ओके. तर सगळ्यात आधी व्हॉट इज असिंक अवेट? असिंक अवेट म्हणजे काय? असिंक अवेट इज अ वे टू राइट असिंक्रोनस कोड इन अ सिंक्रोनस मॅनर. म्हणजे आपल्याला माहित आहे की आपली जावास्क्रिप्ट नेचरमध्ये असिंक्रोनस आहे. म्हणजे एखाद्या लाईन ऑफ कोडला एक्झिक्यूट व्हायला जर जास्त टाइम लागत असेल, तर जावास्क्रिप्ट त्या लाईनसाठी वाट बघत नाही. जावास्क्रिप्ट पुढचा जो कोड आहे त्याचं एक्झिक्युशन लगेच चालू करते. तर अशा असिंक्रोनस कोडला सिंक्रोनस मॅनरमध्ये कन्व्हर्ट करणं. सिंक्रोनस मॅनर म्हणजे काय? सिंक्रोनस मॅनर म्हणजे जर त्या लाईनला जास्त वेळ लागत असेल एक्झिक्यूट व्हायला, तर त्या लाईनला वेळ लागू देणं. अशा असिंक्रोनस कोडला सिंक्रोनस मॅनरमध्ये कन्व्हर्ट करणं म्हणजे असिंक आणि अवेट. असिंक आणि अवेट हे दोन वेगवेगळे कीवर्ड्स आहेत. त्याच्याबद्दल आपण आता बघणारच आहोत. त्याआधी इथे एक नोट लिहिली आहे मी. तर या नोटनुसार कॉलबॅकपेक्षा बेटर असतात प्रॉमिस चेनिंग. सगळ्यात आधी आपण कॉलबॅक शिकलो होतो. त्याच्यानंतर आपण प्रॉमिस चेनिंग शिकलो होतो आणि प्रॉमिस चेनिंगमध्ये आपण बघितलं होतं, की कॉलबॅकपेक्षा प्रॉमिस चेनिंग बेटर असतात आणि आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, की प्रॉमिस चेनिंगपेक्षा पण असिंक आणि अवेट बेटर असतात. ते कसं? ते आपण या व्हिडिओमध्ये बघू. लेट्स अंडरस्टँड असिंक अवेट वन बाय वन. असिंक आणि अवेट हे दोन वेगवेगळे कीवर्ड्स आहेत. तर सगळ्यात आधी आपण बघूया असिंक बद्दल. तर असिंक म्हणजे असिंक्रोनस मेक्स अ फंक्शन रिटर्न अ प्रॉमिस. म्हणजे ज्या फंक्शनच्या पुढे आपण असिंक हा कीवर्ड लावू, ते फंक्शन बाय डिफॉल्ट आपल्याला प्रॉमिस रिटर्न करणार. ठीक आहे. इथे कुठेही मी रिटर्न प्रॉमिस असं लिहिलंय का या फंक्शनमध्ये, हेल्लो फंक्शनमध्ये? नाही. जसं की मी इथं लिहिलंय या फंक्शनमध्ये रिटर्न न्यू प्रॉमिस, तसं या फंक्शनमध्ये कुठे लिहिलंय का? नाही. तर हाच फायदा आहे असिंक कीवर्ड वापरण्याचा. आपण जर कोणत्याही फंक्शन पुढे असिंक कीवर्ड लावलं तर ते फंक्शन आपल्याला बाय डिफॉल्ट प्रॉमिस रिटर्न करणार. जसं हे मी तर हेल्लो फंक्शन बनवलेलं आहे. मी प्रिंट करतोय आय एम हेल्लो फंक्शन आणि जर मी या फंक्शनला एक्झिक्यूट केलं, हेल्लो फंक्शनला मी कॉल केलं, तर मला माझं आउटपुट भेटलं आणि मला बाय डिफॉल्ट प्रॉमिस भेटला माझा, फुलफिल्ड पण झाला प्रॉमिस. ठीक आहे. मी कुठे इथे रिटर्न लिहिलं नव्हतं, जसं इथं लिहिलंय. फक्त मी असिंक कीवर्ड लावला म्हणून मला प्रॉमिस भेटला बाय डिफॉल्ट. ओके. आता याला करू आपण कमेंट, कमेंट करू याला आणि नोट बघू इथली. असिंक फंक्शन ऑलवेज रिटर्न्स अ प्रॉमिस बाय डिफॉल्ट जसं की आता आपण बघितलंच. आता बघूयात आपण अवेट बद्दल. अवेट म्हणजे काय? मेक्स अ फंक्शन वेट फॉर अ प्रॉमिस. म्हणजे तो प्रॉमिस जो फंक्शन आपल्याला प्रॉमिस करतोय त्या फंक्शनचा प्रॉमिस पूर्ण होईस्तोवर वेट करायचं. ठीक आहे. आपण एक्झाम्पलमध्ये अजून व्यवस्थित बघू. अवेट वर्क्स लाइक डॉट देन फंक्शन. आपण प्रॉमिस चेनिंगच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की डॉट देन फंक्शन कसं काम करतं. अवेट मीन्स टू वेट इन इंग्लिश. ओके. आता काय करू, याचं एक्झाम्पल बघू आपण आणि व्यवस्थित समजू अवेट बद्दल. ठीक आहे. तर इथं मी एक एपीआय नावाचं मी इथे एक फंक्शन बनवलेलं आहे जे की रिटर्न करतंय प्रॉमिस. ठीक आहे. त्याच्यात मी सेट टाइम आउट नावाचं फंक्शन वापरलेलं आहे जे की आपल्याला काय करतंय, हे करतंय, डेटा देतंय, वेदर डेटा रिझॉल्व्ह केलंय मी माझ्या प्रॉमिसला आणि इथे 8 सेकंड्स न करता आपण सध्यासाठी 2 सेकंड्स करू. ठीक आहे. आणि ठीक आहे, म्हणजे थोडक्यात हे एपीआय फंक्शन काय करतंय, 2 सेकंड्स नंतर आपल्याला वेदरचा डेटा आहे तो देतंय. ठीक आहे. त्याच्यानंतर मी काय केलं, एक असिंक फंक्शन बनवलं, दुसरं असिंक फंक्शन बनवलं, गेट वेदर डेटा आणि अवेट केलं. अवेट कीवर्ड वापरला आणि एपीआय जो माझं फंक्शन होतं त्याला कॉल केलं. आता मी इथे अवेट हा कीवर्ड वापरलेला आहे ना, मग याचं काम काय आहे ते बघू आपण. आता मी इथं अवेट कीवर्ड वापरलेला आहे, म्हणून काय होणार माहिती आहे का, हे जे एपीआय फंक्शनला मी कॉल केलेलं आहे ना, जोपर्यंत हे एपीआय फंक्शन पूर्ण होत नाही, जोपर्यंत या एपीआय फंक्शनचा जो हा प्रॉमिस आहे, तो सेटल होत नाही किंवा फुलफिल होत नाही, तोपर्यंत तोपर्यंत फक्त याचंच एक्झिक्युशन चालू राहणार. अवेट. ठीक आहे. म्हणजे हे फंक्शनचा कॉल आहे ना, हे जे काम आहे ना, ते पूर्ण होईस्तोवर वाट बघा. ठीक आहे. असं म्हणणं आहे या अवेट कीवर्डचं. म्हणजे समजा जर याच्या खाली मी अजून कोणता कोड लिहिला असता, तर जावास्क्रिप्टचं नेचर तर असिंक्रोनस आहे. जावास्क्रिप्टनी तो पुढचा कोड एक्झिक्यूट केला नसता. का? कारण मी इथं अवेट कीवर्ड
लिहिलेला आहे. अवेट कीवर्डचा हाच अर्थ आहे, की या फंक्शनसाठी, या कामासाठी वाट बघा. हे काम झाल्यानंतरच पुढचा कोड एक्झिक्यूट करा. ओके. सो अवेट आता मला नक्कीच व्यवस्थित समजलेलंच असेल. आपण या कोडला काय करू? रन पण करू. गेट वेदर डेटा नावाच्या फंक्शनमध्ये मी स्टोअर केलंय. सो गेट वेदर डेटाला कॉल केलं. तर प्रॉमिस बाय डिफॉल्ट पेंडिंग कारण असिंक वापरलं होतं ना आपण आणि वेदर डेटा आला आपल्याकडे. ठीक आहे. ओके. याला क्लिअर करू आपण. ओके. इथं आपल्याला असा प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे. असिंक पण समजला आपण आणि अवेटचा पण अर्थ समजला आपण. आता इथे आपल्याला एक असा प्रश्न येऊ शकतो, की मला जर हे काम करायचं होतं, मला जर हे याचं एक्झिक्युशन करायचं होतं, तर मी या फंक्शनला असिंकच का बनवलं? ठीक आहे. मी तर इथं नॉर्मल फंक्शन पण बनवू शकलो असतो. जसं की मी इथं असं केलंय, है ना? एक नॉर्मल फंक्शन आणि फक्त अवेट केलं, तर असिंकची काय गरज आहे? मी या फंक्शनला असिंकच का बनवलं? मी नॉर्मल फंक्शन का नाही ठेवलं? तर ते आता बघू. We made this function async because async and await both should be in one function. म्हणजे ज्या फंक्शनमध्ये await आहे त्याच फंक्शनमध्ये async हे असलंच पाहिजे. हे async आणि await दोन्ही एकाच फंक्शनमध्ये असलेच पाहिजे. हा रूल आहे जावास्क्रिप्टचा. ठीक आहे. व्यवस्थित बघू अजून एकदा आपण. लेट्स अंडरस्टँड व्हाय वी मेक दिस फंक्शन async. तर पहिलं कारण काय आहे? await फंक्शन ओनली वर्क्स विथ async. वी हॅव टू राईट बोथ async await ऑफ देम इन वन फंक्शन. म्हणजे तेच आहे असिंक आणि अवेट हे दोन्ही कीवर्ड्स आपल्याला एका फंक्शनमध्ये लिहावे लागतात. असं आपण नाही करू शकत, की फक्त अवेटचं काम होतं तर फक्त अवेटच लिहिलं आणि असिंक लिहिलंच नाही तर असा एरर थ्रो करेल. त्याच्यामुळे हे असं नसतं. असिंक आणि अवेट आपल्याला दोन्ही कीवर्ड एका फंक्शनमध्ये सोबत लिहावे लागतात. ठीक आहे. असं करू शकतो आपण, की फक्त असिंक लिहिलं जसं की या एक्झाम्पलमध्ये केलं होतं. पण जर आपल्याला अवेट वापरायचं असेल ना, तर असिंक हे त्या फंक्शनमध्ये लिहावंच लागतं. ठीक आहे. तर आता फक्त हेच कारण आहे का, की फक्त जर मला अवेट वापरायचं होतं, म्हणूनच मी असिंक माझ्या फंक्शनला असिंक केलं? नाही. याचं अजून एक कारण आहे. सेकंड कारण ते बघू आपण. We know that async makes a function return a promise. Means here get whether data function will give us promise that he will give us data in a particular time. State pending असणार, state is pending, and after the complete execution of its inside code, we will get our data and the promise will be fulfilled. आता मी थोडक्यात इथे काय लिहिलेलं आहे? ओके, पहिलं कारण तर समजलं आपल्याला, की अवेट वापरायचं असेल तर आपल्याला फंक्शनला असिंक हे बनवावंच लागतं. हे आहे पहिलं कारण. आता दुसरं कारण काय आहे माहिती आहे का? आपण जसं या एक्झाम्पलमध्ये बघितलं, की असिंक बाय डिफॉल्ट ज्या फंक्शनच्या पुढे आपण असिंक लावतो, ते फंक्शन आपल्याला बाय डिफॉल्ट काय करतं? प्रॉमिस रिटर्न करतं. ठीक आहे. म्हणजे हे गेट वेदर डेटा बाय डिफॉल्ट आपल्याला प्रॉमिस रिटर्न करणार, की काही पर्टिक्युलर टाईम नंतर मी तुम्हाला डेटा देईल. आता असं नाहीये इथे, की गेट वेदर डेटा आपल्याला स्वतःहून कोणता तरी वेगळा डेटा देणार आहे. डेटा देण्याचं जे काम आहे ना, ती हीच लाईन करणार आहे. मी इथे एपीआयला कॉल केलेलं आहे ना, ते काम हे एपीआयच करणार. हे एपीआय फंक्शनच काम करणार आहे. गेट वेदर डेटा आपल्याला काय म्हणतंय, मी तुम्हाला प्रॉमिस करतो, की हा जो कोड आहे ना, तो पूर्ण झाल्यानंतर काही पर्टिक्युलर टाईम म्हणजे गेट वेदर डेटा आपल्याला प्रॉमिस करतोय, की काही पर्टिक्युलर टाईम नंतर मी तुम्हाला डेटा देईल. मग डेटा कोण देणार आपल्याला? ही लाईन देणार आपल्याला डेटा आणि हा डेटा भेटल्यानंतर आपलं जे प्रॉमिस आहे ते होणार फुलफिल्ड. ठीक आहे. सो इथे काइंड ऑफ डबल प्रॉमिसची कॉन्सेप्ट आहे, जी की आय होप मला नक्कीच आता समजलेली आहे. ठीक आहे. ओके. आता आपण काय करू याचं एक्झिक्युशन पण करून घेऊ. मी इथे टाईम जरा वाढवतो 8 सेकंड्स आणि काय करू आता आपण हे जे गेट वेदर डेटा आहे ना, त्याला लेट रिझल्टमध्ये स्टोअर करू गेट वेदर डेटाला. ठीक आहे. रिझल्टला करू आपण प्रिंट. तर प्रॉमिस काय आहे? पेंडिंग. प्रॉमिसची स्टेट काय आहे? पेंडिंग. पण जसा डेटा आपल्याकडे येईल, आता डेटा आला, वेदर डेटा आपल्याकडे आला आणि आता जर मी माझ्या रिझल्टला प्रिंट केलं, तर आपलं प्रॉमिस काय झालं? आपलं प्रॉमिस झालं फुलफिल. तर आता आपल्याला नक्कीच समजलं असेल, की असिंक वापरण्याचं कारण का आहे? कारण गेट वेदर डेटा ओके, शॉर्टमध्ये सांगितलं तर गेट वेदर डेटा आपल्याला प्रॉमिस रिटर्न करतोय, की काही पर्टिक्युलर टाईम नंतर मी तुम्हाला डेटा देईल. डेटा देण्याचं काम कोण करणार आहे? ही लाईनच डेटा देण्याचं काम करणार आहे आणि काही पर्टिक्युलर टाईम नंतर म्हणजे
हा कोड रन झाल्यानंतर मी तुम्हाला तुमचा डेटा देईल. डेटा आपल्याला हीच लाईन देईन आणि हा डेटा आल्यानंतर आपल्याला आपलं प्रॉमिस फुलफिल होईल. म्हणजे थोडक्यात गेट वेदर डेटा आपल्याला म्हणतोय, की हा जो कोड आहे तो रन झाल्यानंतर तुम्हाला तुमचा प्रॉमिस फुलफिल होईल. ठीक आहे. तुम्हाला तुमचा डेटा पण मिळून जाईल आणि जे प्रॉमिस आहे, जे मी प्रॉमिस केलंय गेट वेदर डेटानी ते प्रॉमिस पण फुलफिल होईल. ओके. सो नक्कीच आता मला समजलेलं असेल, की असिंक का वापरलं या फंक्शन पुढे. ओके. सो याला करू आता आपण कमेंट. ठीक आहे. वरचं पण सगळं कमेंट आहे. ओके. गुड. हे आत्ताच आपण करून बघितलं. ठीक आहे. आधी स्टेट काय होती? पेंडिंगमध्ये होती. नंतर स्टेट काय झाली? फुलफिल्ड झाली. ठीक आहे. सो काइंड ऑफ डबल प्रॉमिसची कॉन्सेप्ट आहे इथे. नक्कीच समजलीच असेल आपल्याला आता. ओके. नाऊ लेट्स सी हाऊ असिंक अवेट इज बेटर दॅन प्रॉमिस चेनिंग अँड कॉलबॅक. ठीक आहे. आपण ज्या या नोटमध्ये म्हणलं होतं, की असिंक अवेट बेटर आहे या सगळ्यांपेक्षा. ते कसं? ते आता बघू आपण. ठीक आहे. दिस इज कॉलबॅक हेल्थ. कॉलबॅक हेल्थचा जो प्रॉब्लेम होता, तो आपण बघितला होता. ठीक आहे. कॉलबॅक हेल्थमध्ये काय होतं, की 2 सेकंड्स नंतर आपल्याला डेटा मिळत होता आणि कॉलबॅकच्या आत अजून एकदा आपण कॉलबॅक वापरत होतो. त्यालाच कॉलबॅक हेल्थ म्हणतात. ठीक आहे. याला एक्झिक्यूट करून बघितलं, तर परत एक्झिक्यूट करू. ओके. डेटा 1, डेटा 2 आणि डेटा 3 आपल्याला मिळून जाईल. ठीक आहे. काही प्रॉब्लेम नाहीये. ओके. म्हणजे इथे आपलं काम काय होतं, तर आपल्याला 2 सेकंड्स नंतर डेटा पाहिजे होता. ठीक आहे. म्हणजे आधी आपल्याला डेटा 1 भेटला, त्याच्यानंतरच आपल्याला डेटा 2 पाहिजे होता. ठीक आहे. अशी सिच्युएशन होती ना इथे. ठीक आहे. तर हे काम केलं आपण कॉलबॅक हेल्थनी. पण त्याच्यानंतर आपण बघितलं, की कॉलबॅक हेल्थपेक्षा पण अजून एक बेटर वे आहे. तो म्हणजे प्रॉमिस चेनिंग. ठीक आहे. प्रॉमिस चेनिंगमध्ये काय होतं? प्रॉमिस चेनिंगमध्ये सेम आपण हे केलं होतं. सेमच काम होतं आपलं. फक्त आपण इथे डॉट देन फंक्शन वापरलं होतं आणि याचं पण एक्झिक्युशन आपण करून बघूया एकदा परत. ओके. डेटा 1, डेटा 2 आणि फायनली डेटा 3. ठीक आहे. सो प्रॉमिस चेनिंग बेटर वे होता कॉलबॅकपेक्षा हे आपण बघितलं मागच्या व्हिडिओमध्ये. याला व्यवस्थित कमेंट करावं लागेल. ठीक आहे. ओके. सेम एक्झाम्पल बाय असिंक अवेट. आता हे जे काम आहे ना, जे प्रॉमिस चेनिंगनी केलं आणि कॉलबॅक हेल्थनी पण केलं, ते काम आपण बेटर कसं करू शकतो असिंक अवेटनी ते बघूया आपण आधी इथे. ओके. अ, कुठपर्यंत आहे हे? ओके. इथपर्यंत आहे. सो याला करू कमेंट आउट. ओके. तेच फंक्शन आहे माझ्याकडे गेट डेटा जे की न्यू प्रॉमिस रिटर्न करतंय आणि 8 सेकंड्स नंतर आपल्याला डेटा भेटतोय. ठीक आहे. इथे काय नोट आहे ती पण बघून घेऊया आपण. असिंक कीवर्ड अल्सो इंडिकेट्स दॅट दिस फंक्शन इज गोइंग टू टेक टाईम. ठीक आहे. हे तर आपल्याला माहितीच आहे. सो इथे काय केलंय मी गेट डेटा नावाचं फंक्शन आहे माझं, जे की 8 सेकंड्स नंतर मला डेटा देणार आहे. ठीक आहे. मी काय केलं एक फंक्शन बनवलं गेट ऑल डेटा त्याला असिंक बनवलं. असिंक का बनवलेलं आहे ते आता आपल्याला कळलेलंच असेल. ठीक आहे. फक्त मी इथे प्रिंट केलं गेटिंग डेटा 1 अवेटचा यूज केला. गेट डेटा फंक्शनला कॉल केलं आणि इथे 1 लिहिलं. म्हणजे 1 आपण आपलं हे केलं. काय आहे डेटा आयडी. ठीक आहे. आता अवेटचा अर्थ काय? वेट अंटिल दिस प्रॉमिस इज सेटल्ड ऑर फुलफिल्ड. म्हणजे इथे काय होणार माहिती आहे का? सगळ्यात आधी तर ही लाईन प्रिंट होईल गेटिंग डेटा 1 आणि अवेट म्हणजे जोपर्यंत गेट डेटा 1 जोपर्यंत गेट डेटा 1 मला मिळत नाही तोपर्यंत वेट करा. तोपर्यंत जो पुढचा कोड आहे ना, तो हा पुढचा कोड एक्झिक्यूट करू नका असा अर्थ होतो याचा अवेटचा. ठीक आहे. एक काम करू आहो आपण याचं आधी एक्झिक्यूट करून बघू आपण कोड. ठीक आहे. गेट ऑल डेटा. सो गेट ऑल डेटा या फंक्शनला कॉल करू आपण. ठीक आहे. गेटिंग डेटा 1 प्रॉमिस बाय डिफॉल्ट पेंडिंग आहे. गेटिंग डेटा 2, डेटा 1, डेटा 2 आणि फायनली डेटा 3 पण भेटला आपल्याला. ओके. सो अवेट काही असं काम करतं. नक्कीच आपल्याला आत्तापर्यंत कळलेलंच आहे आणि परत एकदा आपण समजून घेऊ. इथे मी टाईम 8 सेकंड करतो. ठीक आहे. परत एकदा आपण समजून घेऊ, की असिंक का वापरलं आपण. ठीक आहे. सो असिंक वापरण्याचा फायदा का झाला माहिती आहे का? ऑफ कोर्स आपल्याला अवेट सोबत असिंक वापरावंच लागणार होतं हे तर आपल्याला माहितीच आहे. आणि गेट ऑल डेटा इथे काय करतंय आपल्याला बाय असिंक आपण कीवर्ड इथे वापरलेला आहे ना. सो गेट ऑल डेटा काय करतंय? बाय डिफॉल्ट आपल्याला प्रॉमिस रिटर्न करतंय,
की मी काही पर्टिक्युलर टाईम नंतर म्हणजे हा कोड पूर्ण झाल्यानंतर मी तुम्हाला मी प्रॉमिस हे करेल, मी प्रॉमिस फुलफिल करेल. म्हणजेच गेट ऑल डेटा आपल्याला बाय डिफॉल्ट प्रॉमिस रिटर्न करतोय, की हा जो कोड आहे, हा कोड पूर्ण झाल्यानंतर मी तुम्हाला डेटा देईल आणि अ, माझा जो प्रॉमिस आहे तो फुलफिल होईल. आता गेट ऑल डेटा आपल्याला काही वेगळ्या पद्धतीने डेटा देत नाहीये. डेटा देण्याचं काम आहे ते त्यासाठी आपण हा कोड तर लिहिलेलाच आहे. ठीक आहे. आता आपण काय करू याचं एक्झिक्युशन परत एकदा करून घेऊ. ठीक आहे. या प्रॉमिस कन्सेप्टला व्यवस्थित समजू. त्यासाठी मी काय करणार लेट प्रॉमिस इज इक्वल्स टू गेट ऑल डेटा. ठीक आहे. या फंक्शनला आपण कॉल करू. ठीक आहे. 8 सेकंड्स नंतर डेटा आपल्याला येणार आहे. त्याच्यामुळे प्रॉमिस बघू आपण. ओके. सो आता जो माझा प्रॉमिस आहे तो पेंडिंगमध्ये आहे. ठीक आहे. आपल्याला डेटा 1 भेटला. एक काम करू आपण परत प्रॉमिसला चेक करू. अजून पण प्रॉमिस माझा पेंडिंगच आहे कारण पूर्ण डेटा तर आलेलाच नाहीये ना. डेटा 2 आला आणि डेटा 3 आल्यानंतर आपला प्रॉमिस काय होणार? फुलफिल होणार. डेटा 3 आला आणि जर आता मी माझ्या प्रॉमिसला प्रिंट केलं, तर माझा प्रॉमिस झाला इथे फुलफिल्ड. ठीक आहे. इथे सगळे जोपर्यंत डेटा आला नव्हता, तोपर्यंत माझा प्रॉमिस पेंडिंगमध्ये होता. जरी आपल्याकडे पहिला डेटा आला किंवा दुसरा डेटा जरी आला, तरी प्रॉमिस काय होता? पेंडिंग स्टेटमध्ये होता. कारण का? कारण अजून पूर्ण डेटा आलेलाच नाहीये. ठीक आहे. आपलं जे हे होते ना, गेट ऑल डेटाचा प्रॉमिस बद्दल बघतोय इथे आपण. ठीक आहे. गेट ऑल डेटाचा प्रॉमिस आहे ना, तो पेंडिंग स्टेटमध्येच होता. कारण पूर्ण डेटा आलेलाच नव्हता आपल्याला अजून आणि जसा आपल्याला डेटा 3 आला, पूर्ण डेटा आला, तसा आपला प्रॉमिस झाला फुलफिल. ठीक आहे. सो आय गेस आता नक्कीच समजलेलं असेल मला. ओके. सो याला करू आपण कमेंट. ओके. हां, हे कन्सोल वर्क मी सगळं बघितलेलंच आहे आता. नेक्स्ट बघू. इन कॉल बॅक हे केलेलं आहे ना पेंडिंग फुलफिल हां, हे झालंय. इन कॉल बॅक In callback and promise chaining, we don't have to make different functions for execution, but for async await it is required. जसं की आपण इथे बघितलं होतं, की callback हेल्पमध्ये आणि प्रॉमिस चेनिंगमध्ये पण आपल्याला कोणतं वेगळं फंक्शन बनवायची गरज नव्हती एक्झिक्युशन करायला. ठीक आहे. इथे आपण डायरेक्ट फंक्शनला कॉल केलतं. गेट डेटा फंक्शनला आपण डायरेक्ट कॉल केलतं. तिथे पण आणि इथे पण आणि डायरेक्ट डॉट देन वगैरे यूज करून आपण एक्झिक्युशन केलतं. पण असिंक अवेटमध्ये आपल्याला वेगळं फंक्शन यूज करावं लागतंय. तर त्यासाठी ते अव्हॉइड करण्यासाठी आपण काय करू शकतो? सो टू अव्हॉइड धिस वी कॅन यूज इफी. इथे डबल आय एफ ई आहे. याला शॉर्टमध्ये बोलतात इफी. ठीक आहे. इफीचा फुल फॉर्म आहे इमिजिएटली इन्व्होक फंक्शन एक्सप्रेशन. इट इज अ जावास्क्रिप्ट फंक्शन दॅट आर एक्झिक्युटेड इमिजिएटली आफ्टर दे आर डिफाईन्ड. म्हणजे आपल्याला ते हे करावं लागत नाही फंक्शन. काय करावं लागत नाही? कॉल करावा लागत नाही. ते फंक्शन आहे ना ऑटोमॅटिकली जिथेच्या तिथे एक्झिक्यूट होऊन जातं. जसं की हे सेमच एक्झाम्पल घेतलं आहे. 2 सेकंड्स नंतर आपल्याला डेटा भेटणार आहे. इथे मी काय केलंय, इथे नाव होतं ना, गेट ऑल डेटा नाव होतं ना, ते नाव मी इथे काढून टाकलं आणि काय केलं फक्त इथे मी सर्क्युलर ब्रॅकेट्समध्ये आहे ना, माझ्या पूर्ण फंक्शनला कव्हर केलं. ठीक आहे. या येलो सर्क्युलर ब्रॅकेट्समध्ये मी माझ्या फंक्शनला कव्हर केलं आणि इथे कॉल लावला. ठीक आहे. परत सर्क्युलर ब्रॅकेट्स वापरले मी आणि कॉल लावला. जेणेकरून काय होईल आपलं फंक्शन डायरेक्ट एक्झिक्यूट होईल. ओके. याचं आउटपुट बघू आपण. इथे झालेलं आहे फंक्शन एक्झिक्यूट. परत एक्झिक्यूट होईल. ओके. आता इथे मी कन्सोलमध्ये असं काय लिहिलं का, की कॉल केला का माझ्या फंक्शनला? नाही. फंक्शन डायरेक्ट एक्झिक्यूट झालं. सो हा फायदा असतो इफीचा. त्याचे डिसएडव्हांटेजेस पण काही आहेत. जसं की सिन्स एन इफी रन्स इमिडिएटली अँड डझंट गेट असाइन्ड टू अ व्हेरिएबल, यू कॅन नॉट रियूज इट एल्सवेअर इन युअर कोड. ठीक आहे. आपण याला व्हेरिएबलमध्ये स्टोअर नाही करू शकत. म्हणून त्याचा रियूज आपण दुसऱ्या कुठे कोडमध्ये नाही करू शकत. फक्त जिथेच्या तिथेच आपण इथे हे करू शकतो, यूज करू शकतो. अनलाइक रेग्युलर फंक्शन अँड इफ ही एक्झिक्यूट्स ओनली वन्स अँड कॅन नॉट बी कॉल्ड अगेन अनलेस रॅप्ड इनसाइड अनदर फंक्शन. आता हे म्हणजे हे जे इफी फंक्शन आहे ना, ते फक्त एकदाच एक्झिक्यूट होणार. आपण या फंक्शनला कॉल तर करत नाहीये. ते ऑटोमॅटिकली कॉल होतं इमिजिएटली. त्याच्यामुळे आपण त्याला सारखं-सारखं कॉल नाही करू शकत. ते फक्त एकदाच आपण हे करू शकतो, कॉल करू शकतो.
नाहीतर आपल्याला दुसऱ्या फंक्शनमध्ये परत रॅप करावं लागेल. ओके. सो हे काय असतात डिसएडव्हांटेज इफीचे. ओके. सो आय गेस आता नक्कीच मला समजलं असेल, की असिंक अवेट कसं काम करतात. ओके. सो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये.